लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी 100% महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठं गिफ्ट आहे। एकाच वेळी 4500 रुपये येणार का? ही महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी नंतर थकीत हप्ते कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे। बहिणींना वाटत होतं एकत्रित 4500 रुपये मिळणार का की फक्त 1500 रुपये जमा होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील बहिणींनी केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत होती, जी आता संपलेली आहे आणि सरकारने सांगितलेलं केवायसी प्रोसेस झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार असा थेट सवाल पात्र बहिणींना पडलेला आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाही आणि आता त्यातच मे महिना सुरू झालेला आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार आता एकत्रित 4500 रुपये देणार का अशी चर्चा सगळीकडे आता सुरू आहे। केवायसी दुरुस्तीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। तसंच मिळालेल्या माहितीनुसार अर्ज बाद झाले, काही बहिणी अपात्र ठरलेल्या आहे अथवा अर्जच भरला नाही। अशातच लाडक्या बहिणींची संख्या तब्बल 54 लाख असल्याचं समोर आलेलं आहे। म्हणूनच या 54 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता आता कायमचा बंद झालेला आहे। त्यामुळे सरकारचे प्रत्येक महिन्याला कोट्यवधी रुपये वाचणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे केवायसी प्रक्रियेनंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। महाराष्ट्र सरकारकडून केवायसी दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आलेली नाही, त्यामुळे राज्यात 1,89,00,000 लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळेल। मग त्या पात्र ठरलेल्या बहिणींना 4500 रुपये मिळणार की 3000 त्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणार की नाही, ही महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत। राज्यातील पात्र बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे 1500 रुपये जमा झाले आहेत, पण त्यानंतर मागील 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकही हप्ता जमा झालेला नाही आणि आता केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील याकडे सर्व महिलांच्या नजरा खेळलेल्या आहेत। पण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3 हप्ते एकत्रित 4500 रुपये जमा होणार का? मार्च महिना, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता राज्यातील पात्र बहिणींच्या खात्यावरती येणार का असा प्रश्न सर्व बहिणींच्या मनामध्ये आहे। बहिणींना वाटतंय की फक्त मार्च महिन्याचा किंवा एप्रिल आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये हप्ता जमा होणार, यावर सस्पेन्स कायम आहे। मग नक्की लाडकींचे पैसे कधी खात्यात जमा होणार? मार्च, एप्रिल आणि आता मे या 3 महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावरती अजूनही जमा झाले नाही। बहिणींच्या खात्यावर कधी आणि किती पैसे जमा होणार याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। कदाचित केवायसीची पडताळणी अंतिम टप्प्यामध्ये असेल। केवायसी प्रक्रियेची प्रोसेस संपल्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील हप्ता जमा होईल असा अंदाज काही लोकांनी लावलेला आहे। त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी सरकारच्या निर्णयाकडे चातकाप्रमाणे लक्ष देऊ लागलेले आहेत। बहिणींनो, तुम्ही जर मुदतीच्या आधीच केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला पाहायला मिळणार आहे, असं मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।